आजचा ब्लॉग शूट करण्याचं स्पेशल असं कारण आहे. फायनली मी आहे ना संपूर्ण अशी तयार झाले आणि सिंपल असा ड्रेस कॅरी केला होता. मस्त असा पट्टा बिट्टा लावून आम्ही तयार. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. तर चला, मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगच येतं. कारण की प्रत्येक वेळी जेव्हा ब्लॉग शूट करते ना, आता डेली रुटीनचे एवढ्यात आपले डेली असे म्हणजे मिनी ब्लॉग पण येत आहेत, त्याचबरोबर लॉंग व्हिडिओ पण येत आहे. त्यामुळे तेच काहीतरी तोंडात येतं. कारण की अजून तरी माझं एवढा म्हणजे फेस टू फेस असे कॅमेऱ्यासमोर बोलण्याचं म्हणजे एवढा असा फुल असा कॉन्फिडन्स काय आलेला नाहीये माझ्यात. तरी पण थोडाफार असा प्रयत्न चाललाय की म्हणजे जेणेकरून म्हणजे प्रयत्न करता करता थोडंफार म्हणजे एकदम परफेक्ट असं येईन एखाद्या दिवशी तरी. तर त्याबद्दल सॉरी. आज पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या आजच्या एका माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर चला, आजचा ब्लॉग करूया सुरू. तर आजचा ब्लॉग शूट करण्याचं स्पेशल असं कारण आहे ते पुढं तुम्हाला कळण काय आहे काय नाही. तर नक्की कंटिन्यू करा आपला ब्लॉग इथून पुढे सुद्धा. आणि आज म्हणजे ना एवढ्यात आपलं डेली रुटीन मध्ये मी मिनी ब्लॉग त्याचबरोबर डेली ब्लॉग पण काहीतरी म्हणजे अपलोड करून राहिले आता चॅनलवर आपल्या. आणि तुम्ही जर ते बघत नसताना तर नक्की चेकआउट करा आणि ते कसे वाटतंय तुम्हाला. आणि तुम्हाला डेली माझे मिनी ब्लॉग वगैरे आणि आपले डेली ब्लॉग पण मोठे आवडतात का बघायला, ते सुद्धा सांगत चला कमेंट मध्ये. त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे असं वाटत असेल की मी एखाद्या स्पेशल अशा टॉपिकवर किंवा कोणत्या पण अशा विषयावर ब्लॉग बनवावा, शॉर्ट असो नाही तर मग तो लॉंग व्हिडिओ असो, तर ते सुद्धा मला नक्की सजेस्ट करीत चला. म्हणजे जेणेकरून मला पण थोडीफार आयडिया येते की मी कोणत्या विषयावर किंवा कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ आवडताय बघायला, की मी त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू शकते. तर चला, आजचा ब्लॉग काहीतरी करूया सुरू. आणि आज कालच्या ब्लॉग मध्येच मी शेअर केलं तर तुमच्यासोबत की मी काहीतरी हेअरकट केला, आपला घरच्या घरीच केलाय हेअरकट. आणि तो कशा पद्धतीने केलाय काय त्याच्यामध्ये मी थोडीफार माहिती दिलेली आहे. आणि त्याविषयी म्हणजे संपूर्ण असं ब्लॉग मला आता करावं लागेल पुन्हा एकदा अपलोड, म्हणजे मी कशा पद्धतीने केला काय. तर चला, आता हे काय थोडक्यात दाखवते. ह्या अशा पद्धतीने मी काल काहीतरी केस कट केलते. कारण की खूप दिवस झालते आता मी म्हणजे हेअरकट केलाच नव्हता. कारण की मी खरं तर हेअरकट ना पार्लर मध्ये कधीच करत नाही, जाऊन घरीच करत असते. हेअरकट घरीच करते आणि ती आहे ना माझी मम्मी करत असते गावाकडे असलं का. आणि आता इकडे आहेत ना, यामुळे काय भरपूर दिवस झाले आणि आता हेअरकट काय केला नव्हता. म्हणजे हेअरकट म्हणजे आपले खालून असे स्ट्रेट करायचे होते, खूप खराब झालते. आणि मस्त असे कापले ना केस तर वाढायला पण छानपैकी मदत होती, त्याचबरोबर खराब पण होत नाही. खूपच खालती म्हणजे खाली आहे ना एकदम खालीवर झालते, त्याचबरोबर भरपूर असे खराब झालते. तर म्हटलं मस्त असे स्ट्रेट करूया. तर ते काही काल मी मस्त असे कापले. तर आता किती छान प्रकारे लुक आलाय केसांना, पाहू शकतात तुम्ही मस्त असे. आणि मला खरं तर फर्स्ट टाइम केलते मी आणि मला ते जमलं पण, याचा खरंच मनात आनंद वाटतोय. कारण की मी तर म्हटलंच होतं याच्या अगोदरच्या ब्लॉग मध्ये की मी पार्लरचा असा थोडाफार बेसिक कोर्स केलेला आहे. तर त्यामध्ये त्या मॅडमने आम्हाला ना 2-3 असे हेअरकट त्याचबरोबर ब्लीच, फेशियल, वॅक्सिंग, त्याचबरोबर आपले थ्रेडिंगचे थोडेफार टिप्स दिलते. ते काही मला येत नाही अजून. बाकीचं भरपूर असं काहीतरी शिकवलं होतं. तर ते काही मी घरीच करते, फेशियल सुद्धा, बाकीचं सगळं काही. आणि त्याचे ब्लॉग ना मी तुमच्यासोबत शेअर करतच राहीन. याच्या अगोदर ना मी एक ब्लॉग केलेलाच आहे ऑलरेडी शेअर, की मी घरीच केलं आपलं घरगुती फेशियल, ते पण मी पण स्वतः. आणि किट आणलं होतं फक्त कॅन्टीन मधून. तर त्याचा ब्लॉग मी शेअर केला तुमच्यासोबत. तर तो तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडला. तुम्ही सगळ्यांनी खूप जादा त्याला म्हणजे आपलं हे अप्रिशिएट केलं, त्याचबरोबर कमेंट लाईक खूप साऱ्या केल्या, त्याबद्दल धन्यवाद. आणि जर पाहिला नसेल ना अजून तर नक्की चेकआउट करा. त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी करू शकतात. की खूप इझी आणि मस्त असं आहे. थोडेफार आपल्याला स्ट्रोक वगैरे माहित पाहिजे फेशियलचे, बस एवढंच. मी सगळं काही त्यामध्ये ना कम्प्लिटली दाखवलंय, त्यामुळे आता काही टाइम वेस्ट करत नाही त्याची माहिती देण्यात. तर हा काय म्हणजे मी काय हेअरकट केलं. तर अशा पद्धतीने मी काय हेअरकट केलाय, मस्त असा लुक दिसतोय आता यामुळं. आणि कुठेतरी बऱ्याचशा ताईंच्या कमेंट पण येत होत्या की तू केसासाठी कोणतं म्हणजे काय वापरती ताई, नक्की सांगा मला काय. तर खरं सांगू का, म्हणजे आता तुमच्यापासून काय लपवायची गोष्ट नाही. आणि खरं तर मी खरंच सांगते, मी दुसऱ्यांसारखं उगाच फेक नाही सांगणार की हा मी हे मागाचे प्रोडक्ट वापरते किंवा मी खरंच हे होम रेमेडी ट्राय करते किंवा
तर खरंच म्हटलं ना, मी खरंच म्हणजेच पर्सनली तुम्हाला एकदम खरं सांगते की मी खरंच अशा काही गोष्टी लहानपणापासून काहीच ट्राय करत नाही आणि आता सुद्धा मी खरंच करत नाही. एवढे लॉंग हेअर ना, खरं तर मला एवढे लॉंग हेअर कधी आवडत नाही. तर म्हणजे आपले थोडेफार इथपर्यंत मला असे काहीतरी आवडतात आणि मी कट करणार पण होते. पण माझ्या मम्मीला खरं तर पहिल्यापासून लॉंग हेअर खूपच जास्त आवडतात आणि आता फौजीला सुद्धा तेच आवडतात. त्यामुळे ते मला कट करून देत नाही आणि मी जर कधी कसं कट केले तर मम्मी माझी काही खूपच चांगला भेद बघन गावाकडे गेल्यानंतर आणि यामुळे तिला आवडतात ना, त्यामुळे मी यांचं मन ठेवण्यासाठी खरंच करत नाही कट. आणि आता कुठेतरी ते मला सूट पण होतात. अशा सगळ्या ताई बोलतात इथं मस्त. आणि खरंच आरू जेव्हापासून झालते ना तेव्हापासून खूप जास्त हेअरफॉल झालता माझा. तर मी फक्त आपल्या लिव्हॉनचं सिरम आणि आता काहीतरी एवढ्यात म्हणजे आदिवासी हेअर ऑइल 1-1.5 वर्षापासून वापरते. तर खरं मला असं वाटतं त्यापासून पण थोडाफार फायदा झालाय माझे हेअर ग्रोथचा पण आणि हेअरफॉलचा पण भरपूर प्रमाण थांबले. तर हे काहीतरी वापरते मी, बाकीचं काहीच वापरत नाही. तर चला आता हे तुमचं काहीतरी मस्त असं म्हणजे सॉल्व्ह झाला असेल मनातला डाऊट. तर बाकीचं मी काही खरंच होम रेमेडी बाकीचं किंवा मागाचे प्रोडक्ट हे काहीच वापरत नाही. खरं तर खूप जास्त प्रोडक्ट पण वापरले ना आणि एकच प्रोडक्ट लावलेलं पहिल्यापासून चांगलं, जेणेकरून आपले केस खराब होत नाहीत. कारण की वारंवार हे बदल प्रोडक्ट ते सारखं यूज करा यांनी सांगितलं ते वापरलं तर याने खरंच आपले केस खूप खराब होतात. यामुळे खरंच तसं करत जाऊ नका. पर्सनली सांगते, एकच कोणतं तरी आपल्याला जे सूट होते लहानपणापासून तेच वापरत चला, स्किनसाठी असो नाही तर की हेअरसाठी असो. तर चला आता आजचा ब्लॉग असाच काहीतरी होता, म्हणजे असंच काहीतरी होता म्हणजे सुरू होतोय आता कुठं. तर हा टॉप काहीतरी मी आज मस्त असा नवीन घातलेला होता आणि कसं वाटतंय ना मला नक्की सांगा कमेंटवरती. म्हणजे असे मला सूट होत आहे का नाही, म्हणजे असे किंवा लॉंगस्ट टॉप सूट होता किंवा असे शॉर्ट पण. तर हा काही घालून घेतला कारण की भरपूर दिवस झाले मी काही घातला नाही. असे कपडे वगैरे काही घालणं होत नाही, यामुळे म्हटलं आता वापरून टाकते. बऱ्याच दिवस तसाच काहीतरी पडलेला होता आणि काल जेव्हा मी ती अलमारी वगैरे सेट केली ना त्याच्यामधले थोडेफार मग हे दिसले मला, तर मग काहीतरी वापरायला काढला. तर कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला नसाल ना तर नक्की चेकआउट करा. मी संपूर्ण असं सेट केलेलं, त्याचबरोबर अजून बरंचसं असं काहीतरी हेअर विषयी ते काहीतरी सांगितलेलं आहे. तर आज असं म्हणजे असा काहीतरी ब्लॉग होता की आता आम्हाला जायचंय मंदिरात. म्हणजे फौजी आणि आरू तर पुढेच गेलेत पहिल्यांदा, ते तर दररोज जातात. मी आज खूप दिवसांनी जाते कारण की घरातले कामं असतात ना, यामुळे थोडाफार कंटाळा करते. कधीतरी जाते, कधी नाही पण जात. तर आज काहीतरी ना आमच्या साहेबांच्या म्हणजे आमचे जे फौजींच्या वरचे जे साहेब असतात ना त्यांच्या काहीतरी मॅडम यायच्यात. म्हणजे कायमस्वरूपी ते काही इथं सेट नाही आहेत, म्हणजे फॅमिली सोबत नाही त्यांची. तर ते काही फिरण्यासाठी येणार आहेत इथं. तर त्या मॅडम काहीतरी आरतीला येणार आहे, त्याचबरोबर काहीतरी प्रोग्राम पण आहे मंदिरात थोडाफार मोठा. तर म्हटलं त्यांनीच काहीतरी स्पेशल असं बोलवलं होतं, म्हटले या मग थोडंफार ओळख पाळख होईल, त्याचबरोबर असं थोडंफार भेटणं वगैरे झालं की मस्त वाटतं ना. तर यामुळे त्यांनी स्पेशल असं इन्व्हाइट केलंय खूप फोर्स करून फौजींना. तर तिकडं काहीतरी जायचंय आता आम्हाला. म्हटलं संपूर्ण असं आवरते आणि आता या अशा कपड्यांवर काही जाता यायचं नाही. म्हटलं दुसरे कपडे काहीतरी तात्पुरते घालून घेते आणि आता स्वयंपाक काय करावा ती काहीतरी पंचायत आहे. फक्त आता फौजींना फोन करून विचारते. असं वाटतंय की म्हणजे बडाखाना पण असेल तिथं. बडाखाना म्हणजे थोडक्यात आपलं काहीतरी पूजा असले ना नेहमी तर भरपूर असं चांगलं जेवण करतातच, मंदिरात ठेवतातच. आणि आज आहे मंगळवार, हा मंगळवारच आहे. तर यामुळे भरपूर असं चांगलं. तर यामुळे काहीतरी मंदिरात जायचं होतं. आता आले आमच्या आरू मॅडम, या आमच्या आरू मॅडम मंदिरात गेलत्या पण वैतागून आल्या वाटतं लवकरच, है ना. लवकरच आल्या कारण की खूप लवकर वैताग येतो आम्हाला. एका जागेवर काय बसवणं होतच नाही काय. थोड्या वेळाने जायचं ना आपल्याला पुन्हा. हा आता तर थोड्या वेळाने आम्ही पुन्हा जाऊ आणि रेडी होऊ मस्तपैकी, मग भेटूया आपण. तोपर्यंत बघते काहीतरी स्वयंपाकाची तयारी किंवा दुसरं फार. तर चलो भेटूया जाताना. हाय. तर चला आता म्हणजे जायचं होतं एकदाचं मंदिराकडं, म्हणजे आपल्याला जिथं जायचंय ना कार्यक्रमासाठी तिथं. पण जायच्या अगोदर म्हटलं एकदा मस्त अशी देवपूजा वगैरे करून घ्यावी कारण की सायंकाळची वेळ झालेली होती ना. तर यामुळे म्हटलं आता देवपूजा करावी आणि त्यानंतरच जावं. तर फायनली देवपूजा वगैरे संपूर्ण काही केली आणि देवपूजा केली ना खरंच घरात किती फ्रेश वाटतं ना, मस्त असं वाटतं. आणि डेली रुटीन एकदा आपलं तसं झालं ना मग ते तर लक्षात राहतंच, पण घरातले वातावरण मस्त असं फ्रेश होतं आणि घरात मस्त असं सुगंध वाटतं. तर चला आता संपूर्ण काहीतरी देवपूजा वगैरे झाली आणि हे माझं केसाचं काम तर चाललं होतं कारण की जोपासून मी केस कापलेत ना म्हणजे कट केलाय तोपर्यंत माझे केस मलाच खूप जास्त आवडायला लागलेत. खूपच छान दिसत आहे आणि आता डोक्यात हाच विचार चालला होता आता म्हटलं काय करावं म्हणजे स्वयंपाकामध्ये. तर कारण की जायचं होतं मंदिराकडे, तिकडं लवकर जायचं होतं ना. आता म्हटलं काय करू नेमकं काय नाही. तर चला आता म्हणजे तोच डोक्यात कुठंतरी टूप पिटली. पण त्याच्या अगोदर आलं होतं आमच्या दूधवाला, म्हणजे दररोज रात्री येतो तो काहीतरी. तर मग ते काहीतरी
आणायला गेले. दररोज आरूसाठी सकाळ संध्याकाळ घ्यावंच लागतं, तर ते काहीतरी येऊन घेतलं. आणि जी पर्ची असते ना छोटी अशी, तर ती काय आम्हाला महिन्याला भेटती आणि त्यात काहीतरी हे दूध आम्हाला महिन्याला भेटत असतं. तर चला आता फायनली मी आहे ना संपूर्ण अशी तयार झाले आणि सिंपल असा ड्रेस कॅरी केला होता, म्हणजे हा असा. तर असा काही लुक आला, मस्त असं कॉम्पॅक्ट वगैरे थोडंफार लावलं होतं आपलं. काय आमच्या आरू मॅडमला सगळ्यात जास्त मस्त असा पट्टा बिट्टा लावून आम्ही तयार. अजून काही सर्दी गेली नाही आमची. तर चला आता संपूर्ण असं रेडी झालोय, आता जाऊया. दररोज आपला असाच भुतावणे होता रस्तो, पण आज कुठेतरी जायचंय ना, तर मस्त असं तयार होऊन जायचं है ना. चलो चला आता. तर फायनली म्हणजे आम्ही पोहोचलो होतो. आता आपल्याला जिथे म्हणजे कार्यक्रमाला जायचं होतं ना, तिथे कार्यक्रम म्हणजे मोठी अशी पूजा होती ती काही. आणि आज मंगळवार म्हणजे प्रत्येक वेळीच मंदिरात पूजा असते, पण कधीतरी निमित्त कारणाने ना भरपूर अशी मोठी पूजा हवन वगैरे होत असतं. काय मन पाहू शकतात तुम्ही म्हणजे असं बाहेरून आमच्या मंदिराचा लुक किती छान येतोय आणि किती मोठं मंदिर आहे, खूपच मस्त आहे. आणि बाहेरून एका साईडला महादेवाचं सेपरेट आहे, त्याचबरोबर इकडं काही मोठं जे आतमध्ये आहे ना तिथं राधाकृष्णाचं, त्याचबरोबर म्हणजे भरपूर असे थोड्या अशा छोट्या छोट्या मूर्त्या मांडलेल्या आहेत सगळ्याच देवांच्या. तर असं काहीतरी एकत्र मंदिर मोठं असं मस्त आहे आणि खूपच छान प्रकारे म्हणजे असं काहीतरी सेट केलं आहे त्यांनी ना, तर मस्त असं दिसतं. किती शांत म्हणजे मंदिरात गेल्यानंतर खूप शांत वाटतं आणि मनाला ती वेगळी शांती भेटते. तर संपूर्ण काहीतरी मस्त असं इथं पूजा वगैरे झाली, सगळा काही कार्यक्रम पार पडला. आणि आम्ही मग इथं मॅडमसोबत काहीतरी बोललो, थोडंफार काहीतरी हाय बाय करून आलो त्यांना. आणि मी काही व्हिडिओ वगैरे घेत बसले नाही त्यांच्यासोबत, कारण की थोडे आपल्यानी मोठे असतात ते साहेब, आणि त्यांच्यासोबत कसे घ्यायचे मग ते काही बरोबर वाटत नाही, यामुळे मी काही घेत नाही बसले. तर फायनली आम्ही काहीतरी घरी पोहोचलो आणि मग हा काही प्रसाद दिला होता मंदिरात. तर प्रत्येक दिवशी भेटतो, पण एखाद्या दिवशी खूप स्पेशल असा असतो. तर थोडं करता भरपूर काही ते असतं, लाडू, त्याचबरोबर केळी, आपला शिरा आणि भरपूर असं थोडं. तर इकडं काहीतरी पहिले स्वयंपाकाचं बघितलं, आता काय आहे काय नाही. तर स्वयंपाकामध्ये सकाळचीच भाजी होती, भाकरी पण होती. मी काही सिंपल असा डाळ भात बनवणार होते आता. तर चला फायनली कपडे वगैरे मस्त असे चेंज केले आणि आता कुठंतरी बरं वाटत होतं, कारण की भरपूर अशी गरमी चालू झाली आहे ना, यामुळं साडीत आणि अशा ड्रेसमध्ये कटतच नाही लई वेळ. तर चला आता असाच काहीतरी व्लॉग होता आजचा. कसा वाटला ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.